आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। यवतमाल में 50 लाख के जुए अड्डे पर छापा। यवतमाल जिले के उमरेड पुलिस स्टेशन के हद में आने वाले सदानंद वार्ड के पुलिस अधीक्षक अनुराग जैन की अगुवाई में एक जुए के अड्डे पर कल छापा मारा गया। इस छापे में नांदेड़ गांव प्रतिष्ठित बड़े व्यापारी नागरिकों को जुआ खेलते हुए रंगे हाथ गिरफ्तार किया गया। छापे में कुल 38 जुआरियों को करीब 9,38,970 रुपए के नकदी के साथ पकड़ा है। काल दिनांक 25 जून रात्री 9 वाजे आमची टीम सोबत नितीन बंग याचे जुगारच्या अड्डेवर रेड केला आणि त्या अड्डेवर एकदा 38 माणूस ते जुगार खेळते होते आणि मुद्देमाल टोटल मिळालेला आहे ते 47 लाख जवळ आहे। त्यापैकी कॅश अमाउंट जे आहे ते 9,38,970 आणि 65 मोबाईल त्यांची किंमत अंदाजे 4,29,000, 4 मोटरसायकल किंमत अंदाजे 2,20,000 आणि 3 कार आहे त्याची किंमत 30 लाख आणि जे जुगारची सामग्री होती ते सामग्री पत्ते, टेबल, कुर्सी, चेअर, पंखा, फ्रीज यांची अंदाजे किंमत 1,50,000 आहे। एकूण 47,34,970 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या कारवाई रात्री 9 वाजे स्टार्ट झाली आणि सकाळी 4 वाजेपर्यंत चालली होती आणि जे माझी सगळी टीम ते आहे भावना मॅडम, विनोद शुक्लाजी, चंदनजी घुगे, उमेश, आम्ही आणि चाटे आणि वशीम आणि RCPचा स्टाफ सोबत होतो आणि माझे चालक आणि माझे स्टाफ RTPC गार्डमध्ये सोबत होतो। यवतमाल में कोरोना के 4 नए संक्रमित मिले। जिलाधिकारी यवतमाल जिले में कोरोना रोगियों की संख्या बढ़ती जा रही है। कल 4 और नए रोगी मिलने से एक्टिव पेशेंट की संख्या 64 हो गई है। यवतमाल के जिले के जिलाधिकारी M देवेंद्र सिंह ने मीडिया से बात करते हुए यह जानकारी दी है। कोविड-19 जी संख्या आहे संख्यामध्ये डे टू डे बेसिसवर इन्क्रीज दिसतोय। आता मागच्या 2-3 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी फिगर्स जे आहे ते वाढतोय। तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये जे मृत्यू संख्या आहे कोविड-19मुळे त्यामध्ये सुद्धा आपली संख्या जी आहे वाढत चाललेली आहे। माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आता मॉन्सून सीझन आहे, पावसाच्या वेळ आहे। पावसाच्या सीझनमध्ये हेल्थ इश्यूज जास्त होतो, जसे फीवर आहे, कफ आहे किंवा सारीसारखे लक्षण असेल किंवा ILA सारखे इश्यूज आहेत तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातोय पण तिथे गेले, तिथे औषधोपचार केला पण त्यांच्या डिटेल्स माझ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे, तसेच प्रायव्हेट डॉक्टर्सला सुद्धा विनंती आहे की तुमच्याकडे असे कोणी रुग्ण आढळले तर तुम्ही इमिडिएटली आमचे जिल्हा प्रशासन तसेच आपले डॉक्टर्सचे जे टीम आहे, सिव्हिल सर्जन, DHO आणि डीन यांना तुम्ही समजून त्यांना इमिडिएटली इन्फॉर्म करावा। ऑलरेडी आपण IMA सोबत मीटिंग घेतला, प्रायव्हेट डॉक्टरसोबत मीटिंग घेतला, तसेच फार्मसीचे जे असोसिएशन आहे त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग घेतलेलं आहे। तर तुम्ही इमिडिएटली आम्हाला कळवलं जेणेकरून आपण GMC मध्ये आणखी बेटर ट्रीटमेंट देऊ शकते का। जे कोविड-19 पेशंट असेल त्यांना ते आपले डेथ रेट जे आहे ते डेफिनेटली कमी होऊन जाते। अमरावती में 200 यूनिट बिजली बिल करे माफ आम आदमी पार्टी। लॉकडाउन की वजह से लोगों का जीना दुश्वार हो गया है। लोगों के पास पैसे नहीं है। ऐसे में लॉकडाउन के दौरान की 200 यूनिट तक का बिजली बिल माफ करने की मांग अमरावती जिले के चांदूर रेलवे बाजार की आम आदमी पार्टी की ओर से की गई। आपके पश्चिम विदर्भ संगठन मंत्री नितिन गौड़ी के नेतृत्व में SDO के मार्फत मुख्यमंत्री को इस बारे में लिखित पत्र भेजा गया है। कोविड-19 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे देशाने जो निर्णय घेतला 24 मार्च पासून लॉकडाऊनचा, त्या लॉकडाऊनमध्ये अनेक सामान्य माणूस हा संकटात सापडला, आर्थिक संकटात सापडला। त्यांचे रोजगार बुडाले, अनेकांना काही आधार राहिला नाही। अशात आज वीज महामंडळांनी त्यांना मोठमोठी देयके पाठवलेली आहेत। आता ते देयके भरतील कशी? 3-3, 4-4 महिन्याचं आहे। तर आमचं या महाराष्ट्र राज्य सरकारला निवेदन आहे की त्यांनी सामान्य माणसाचे 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे। त्यांनी सामान्य माणसाच्या अशा वेळेस, संकटाच्या वेळेस पाठीशी उभं राहावं अशी उद्धव सरकारना नम्र विनंती आहे। जर त्यांनी अशा पद्धतीचं काही सामान्य माणसाचे उभं राहण्याचं काम केलं नाही तर मग मोठं जन आंदोलन आम्हाला उभं राहावं लागेल।
एवढंच अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।